तर आता आम्ही डीएमच्या घराजवळ आहे बघा. डीएम इथं आहे. आम्ही चाललोय आदमापूरला भंडारा उत्सव बघायला. आणि टू व्हीलर घेऊन जाणार GT आणि डीएमची 390. तर भावांना आम्ही चाललोय बघा आता आदमापूरला बाळूमामांचा भंडारा उत्सव बघायला. निखिल आणि मी आहे. डीएम 390 घेऊन गेलाय. तिची टू व्हीलर घेऊन जायचं कारण म्हणजे गर्दी ढीग असणार आहे, त्याच्यामुळे आपण आज सगळ्यांनी टू व्हीलर काढल्यात. आणि विशाल सुतार, सिद्धू, सचिन जाधव दिन पुढे गेल्यात. आपण बघूया, पुढे जाऊन भेटूया आणि बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अजून कोण सबस्क्राईब करायला नसला असा तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांगलं द्यायला अजिबात विसरू नका. जय बाळूमामा. डीएम आलाय बघा. डीएम आलाय बघा. इथे मुलींचा लडका डीएम बघा. हाय गाईज, आम्ही तर आम्ही डीएमला घेऊन जायचं म्हणून कोगनोळीतनं डायरेक्ट सुळगावात गेलो. सुळगावमधनं शिंडूरमध्ये गेलो आणि शिंडूर पाट्यावरनं निडोरी मार्गे आम्ही आदमापूरला गेलो बघा. आणि आम्ही तिथं जाऊन फक्त ड्रोन सोडलेला. ड्रोनचं शूट असलं खतरनाक आहे, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो. व्हिडिओ तेवढा शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहायला अजिबात विसरू नकासा. आणि डीएम कसलं घुमवालतं बघा. गाडी एकदम तराटच गेला. त्यानंतर निखिल पण काय ऐकते, GT तणावालाच चालू केला आणि निखिलची टोपीच फर्र करून उडून पडली बघा. GT आणि ड्यू काय म्हटल्यावर काय जायला कच्चून आम्हाला अर्धा तास लागला बघा. त्याच्यापेक्षा काही जास्त वेळ लागलाच नाही. आम्ही निडोरीत आलोय बघा. आता गाडी लावायचा सगळा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं कुठं गाडी लावायची, जेवढं जवळ जाता येईल तेवढं गाडी लावायची आणि मस्तपैकी गाडी लावून चालतच जायला लागणार आहे. बघा ट्रॅफिक एवढा आहे बघा पुढं. आम्ही फोर व्हीलर का घेऊन यायला नाही, ह्या कारणासाठी आम्ही फोर व्हीलर आणायला नाही बघा. भावानो इथं आलोय, गर्दी लेवड आहे आणि ऊन तर त्याच्यापेक्षा वाईट ऊन लागायला आली इथे. वैताग कसा आहे. देखील म्हणाला घरात बसलं तर गप बरं झालं असतं, शूट घेऊन टाकला असतो, पण त्यात काय मजा नाही हो. तर डीएम यायला आला आहे. डीएम चुकल्याला. डीएमला फोन केला तर यायला आला आहे आता. डीएम हळू बाळूमामांचा रथ आलाय बघा आता. मग जरासं पुढे गेला आणि रथाचं शूट घ्यायचं म्हणून आम्ही ड्रोन सोडलो. डीएमचा Air 3S ड्रोन आमच्याकडे होता आणि आमचा मिनी 4 Pro असं 2 ड्रोन आम्ही घेऊन गेलेलो बघा. मग ड्रोन सोडला आणि शूट घ्यायला चालू केलो बघा. खतरनाक व्ह्यू दिसालता. सगळीकडे पिवळंच दिसायला आलेलं बघा. भंडारा उधळलेला एवढा. आय वरनीत बघताना कसलं भारी वाटालं. तुम्ही पण बघा आणि तुम्हाला पण कसं वाटलं शूट कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यूट्यूबवरच्या व्हिडिओला जरा चांगल्या चांगल्या कमेंट करत जावा, त्यामुळे मला समजते की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात काय नाही. आता ही शूट आहे डीएमच्या ड्रोनवरचा आहे.
DJI Air 3S आणि आमचा जो ड्रोन आहे तो आहे मिनी 4 Pro. असं 2 ड्रोन आम्ही घेऊन गेलेलो होतो. भीत उडवलो, जरासं भ्याच वाटाल ती, कारण की तिथं पोलीस 2-3 विचारलं ड्रोन आणलायचा काय म्हणून. मग काय तिथनं आम्ही जरासं गंडवून पुढं आलो आणि ड्रोन सोडला आणि मस्तपैकी शूट घेतलं. तुम्हाला दाखवायचं म्हणून एवढं धडपड करत असते हो, तुम्ही काय ऐकत नाही सा, चॅनलला सबस्क्राईब करत नाही सा. चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर चांगली कमेंट करा. भावाने इथं प्रसाद पण वाटायला बघा, पैसे खर्च करायचे का नाही. इथं केळाचा प्रसाद आहे बघा, सगळ्यांनी केळ हाय हाय मग आम्ही गेलो मंदिराजवळ सोडा आणि दर्शन घ्यायचं होतं. गर्दी होती त्यामुळं आज बाहेरच्या बाहेरच दर्शन घेऊन आम्ही येणार होतो. आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला काहीतरी वेगळाच विषय बघायला मिळाला. ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगतोच. ह्यो भंडारा उत्सव कोण चालू केला आणि कधी चालू केला. तर हा भंडारा उत्सव 1932 साली आपल्या संत बाळूमामांनी चालू केलेला होता. कारण की ह्याच्या पाठीमाग चालू करण्याचं कारण असं होतं, गोरगरिबांना प्रसादाच्या स्वरूपात इथं अन्नदान व्हावं यासाठी आपल्या बाळूमामांनी हा प्रसाद चालू केला होता. म्हणजेच भंडारा उत्सव हे सुरू केलेला होता. जसं आम्ही पुढे जाईल तसं मला लईच भारी वाटायला, कारण की साक्षात आज आम्ही बाळूमामांचं दर्शन भंडारा उत्सव दिवशी घेणार होतो. मी तर माझ्या मनातली इच्छा इथं मामांच्या पुढं मांडली आणि मागितली. बघूया आता मामा काय करतात. आजपर्यंत मामांच्या चरणी जे काही मागितले ते सगळं मला मिळाले आणि अपेक्षा करतो की ह्या पण गोष्टी मला आज मिळतीलच. आता खरा विषय इथनं चालू होते बघा. मी तर कॅमेरा घेऊन DM आणि मी उभारलेलो आणि ही आतली सेवेकरी म्हणून असणारी माणसं ही प्रत्येकाच्या कॅमेऱ्यावर भंडारा मारत होती. आज जाऊन कोण पण कुठलं पण शूट घेऊन येते. मंत्री VIP लोक आले तर तुम्हाला फोटोशूट वगैरे व्हिडिओ चालतोय. आणि जर का गोरगरीब सामान्य जनतेने जर का व्हिडिओ बाहेरून करायचा म्हटला तरी तुम्हाला दुखते. जर का तुम्ही खरेच सेवेकरी असाल तर प्रामाणिकपणे सेवा करा. उगाच कोणाच्या तरी ह्याच्यात हुल्लडबाजी करून कोणाला तर त्रास देऊन तुम्हाला काय मिळते हे मला बघायचं आहे. आमच्यासोबत असलेल्या एका लेडीजच्या मोबाईलवर त्यांनी भंडारा फेकून मारला. हे प्रत्येकजण भंडारा मारत होते, मुद्दाम न मारल्यासारखा जोरात भंडारा मारत होते. आणि जर कोणाला प्रूफ पाहिजे असेल, कोण म्हणत असेल मी उगाच सांगालो किंवा काय, तर माझ्याकडे सगळे व्हिडिओ आहेत. मला इंस्टाला कॉन्टॅक्ट करा किंवा इथं कमेंट करा. मी तुम्हाला सगळे व्हिडिओ प्रॉपरमध्ये दाखवतो. माझ्याकडे सगळं शूट आहे. एकदम मुद्दाम न फेकून दगडं मारल्यासारखा भंडारा मारत होती. या गोष्टीवर कोणीतरी आवाज उठवलाच पाहिजे. जर का तुम्हाला असं वाटते मी आवाज उठवा या गोष्टीच्या बाबत, या विरोधात, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा मला इंस्टावर डायरेक्ट मेसेज करा. आपण त्यावर व्हिडिओ बनवून प्रशासनामार्फत काहीतरी कारवाई करण्याची मागणी करूया. म्हणजेच काय की इतरांचे फोटो व्हिडिओज आत मंदिरामधले चालतात आणि सामान्य माणसांचा मोबाईल चालत का नाही किंवा फोटो का चालत नाही. आम्ही इथनं दर्शन घेऊन बाहेर त्यानं आलो. आमचं पूर्ण मूड ऑफ झालेला होता कारण की मुद्दामनं भंडारा मारायला आलेले. त्याच्यामुळं आम्ही जास्त उशीर न थांबता आम्ही तिथनं बाहेर आलो आणि परतीच्या मार्गाला लागलो. आणि भावानो, हे तुम्हाला ड्रोन शूट वगैरे आणि माझं शूट किरकोळमध्ये आणि पहिलाच ब्लॉग होता, गर्दीमध्ये मी थोडाफार करण्याचा प्रयत्न केला आणि व्हॉइस ओव्हर करून हा ब्लॉग टाकलेला आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला किंवा आमचं ड्रोन शूट कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शेवटची एक गोष्ट म्हणजे इथं खाली लाल कलरचं सबस्क्राईब बटन असते बघा, तुमच्या यूट्यूब चॅनेलवर सबस्क्राईब करून जरा सपोर्ट करा. आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, कमेंट करा. तुमच्या मित्रांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. काहीच झालं नाही तर कमेंटमध्ये बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं असं तर लिहूनच जावा.